करिअर ग्रोथ हा जो टॉपिक आहे तो खूप जास्त क्रुशियल आहे. कंपन्यांचे लेऑफ्स कशामुळे होतात तर लोक स्वतःला अपग्रेड करत नाहीत. तर तुमच्यामध्ये टीम मॅनेजमेंट असेल किंवा दुसऱ्यांपेक्षा एररलेस काम करता तुम्हाला आलं पाहिजे, टाइम बाउंड राहता आलं पाहिजे. की असं समजू नका की मला आता 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला आता कोणीच काढू शकत नाही. प्रॉब्लेम काय होतो, टेक्नॉलॉजी कंटिन्युअस अपग्रेड होत चालली. तर रजिस्ट्रेशन हे दर 3-4 वर्षांनी कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये येतच राहतं. जसं की आधी इंजिनिअरिंगला होतं, मग फार्मसीला, परत इंजिनिअरिंगला, मग परत वेगळ्या डोमेनमध्ये ऑटोमोबाईलमध्ये कम्युनिकेट करता आली पाहिजे. जर तुमचं कम्युनिकेशन नसेल किंवा तुमच्याकडे व्हर्बल कम्युनिकेशन जे असतात ते नसतील किंवा रायटिंग स्किल्स नसतील तर तुम्ही तुमच्या आयडिया शेअर करू शकत नाही आणि त्यामुळे तुमची ग्रोथ थांबू शकते. हार्ड वर्क इज इनफ हे जे आहे ना, ही गोष्ट अर्धीच सत्य आहे. पहिल्या 3 वर्षात अर्निंगपेक्षा लर्निंगवर थोडं लक्ष जास्त द्या. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, AI, ChatGPT और अदर दॅन ज्या काही गोष्टी तुम्ही जिथे जॉब करताय त्यासाठी जे जे लागते ते अपडेट करत कंटिन्यूस राहा. तर की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किती खुश आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती ग्रोथ मिळणार. डेलीमध्ये आपल्याला स्वतःचे 45 मिनिटं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. तर तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमचे न्यू स्किल्स आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या जर तुम्ही तुमच्या 90 डेजमध्ये अवगत केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की 100% ग्रोथसाठी होणार म्हणजे होणार. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू करिअर कंपास, तुमच्या करिअरच्या प्रवासातील मार्गदर्शक. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे एंट्री लेवलनंतर ग्रोथ कसा करावा. मुळात ग्रोथ कसा सुनिश्चित करावा. अनेक विद्यार्थी हे पहिला जॉब मिळवण्यामध्ये तरी यशस्वी होऊन जातात, पण पुढे काय, पुढील 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षांचं रणनीती कशी आखावी, ग्रोथ कसा सुनिश्चित करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमन मिस्टेक्स कशा टाळाव्यात. आणि आज याच महत्त्वाच्या विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर आणि सीझन करिअर मेंटॉर महेश मराठे सर. नमस्कार सर, मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. आता जर तुम्ही सांगितलं आपल्याला की करिअर ग्रोथ हा जो टॉपिक आहे तो खूप जास्त क्रुशियल आहे आणि आज ह्या टॉपिकवर जी आपण चर्चा करणार आहोत ती भरपूर जणांना करिअरसाठी जो पाथवे निवडायचा असतो त्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. येस, डेफिनेटली सर. सर, आपण अनेक प्रोफेशनल्सला मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्ही त्यांचे गाईड आहात, मेंटॉर आहात. तर यामध्ये तुम्हाला काही एक स्पेसिफिक पॅटर्न दिसला का जो वारंवार रिपीट होत असतो? पहा, कसं आहे माहिती आहे का की आज एखादा विद्यार्थी ज्यावेळेस कुठेही जॉबला लागतो तर तिथे एक अरायवल फॅलसी हा जो प्रकार असतो, म्हणजे की आता मला जॉब मिळाला आहे, आता सगळं माझं झालं आहे आयुष्यात, आता मला परत काहीच करायची गरज नाही आहे, ही कन्सेप्ट जी असते त्यामुळे मुलांचं काय होतं, करिअरमध्ये त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतात. बिकॉज मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो मुलांना. की माझ्याच इन्स्टिट्यूटमधून 2 मुलं अशी आहेत की जी IT मध्ये जॉबला लागली. लागताना जॉबला लागल्यानंतर एका मुलाने काय केलं करताना की त्याचा जॉब ज्यावेळेस चालू आहे त्यावेळेस त्याने कंटिन्युअस त्याचे स्किल्स जे आहेत ते अपग्रेड करत गेला तो करताना. मग वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील किंवा कंपनीच्या स्वतःचे जे काही कोर्सेस असतात ते त्यांनी स्वतःसाठी अपग्रेड केले करताना, किंवा स्वतःसाठी एक्सेल्स असतील किंवा AI सिस्टीम आली आहे नवीन तर त्याच्यामध्ये तो स्वतःला अपग्रेड करत गेला. आणि दुसरा जो होता त्यांनी काय केलं, फक्त की काम येत आहे ना तो करत राहिला. मग ह्यामुळे काय झालं की ज्यांनी स्वतःला अपग्रेड केलंय करताना, स्वतःला अपग्रेड केल्यामुळे त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या खूप जास्त मिळायला सुरुवात झाली. आणि त्याला करिअरमध्ये आपण जे म्हणतो ना एक पॅकेज नावाची गोष्ट असते की आज मला एक 10 लाखाचं पॅकेज आहे किंवा मला एक 9 लाखाचं पॅकेज आहे, ते त्याला पॅकेजेस त्याचे वाढत गेले. आपण जी ग्रोथ म्हणतो ती कधी स्टॅग्नंट नाही पाहिजे, एक्सपोनेन्शियल पाहिजे. त्यामुळे त्याचे जे अपग्रेडेशन आहेत नॉलेजचे त्याच्यामुळे त्याची ग्रोथ एक्सपोनेन्शियल राहिली आणि ज्याने काहीच नाही केलं त्याची स्टॅग्नंट राहिली राहताना. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागता त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला कंटिन्युअस अपग्रेड करत गेलात तरच तुम्हाला करिअरमध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतात आणि त्याच्यामध्ये ग्रोथ मिळते. आणि इथंच मुलं खूप जास्त चुकताना अशी कन्सेप्ट येते. ओके, हे ॲक्च्युली बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. जॉब करताना सेटल झाल्याची भावनामध्ये अडकून जातो माणूस. मग आता अशा वेळी एखादा विद्यार्थी जेव्हा एंट्री लेवल पोझिशनवर असतो त्यावेळी त्याने पुढील 3 वर्षाचा प्लॅन कसा आखावा, काय म्हणणं आहे तुमचं? आता मोस्टली ज्यावेळेस एखादा मुलगा जॉबला लागतो त्यानंतर कंपनीचा एक ट्रेनिंग पिरियड असतो, लाईक 2 months 3 months, ज्याच्यामध्ये कंपनीमध्ये काय करायचं हे त्यांना शिकवलं जातं पूर्णपणे. ज्यावेळेस त्यांचा ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट होतो, तो कम्प्लीट झाल्यानंतर ते ज्यावेळेस प्रोडक्शनला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस काम करायला ते तयार होतात तिथे, ते झाल्यानंतर
आपलं काम हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल किंवा एररलेस असतील किंवा टाइम कमी कसा लागू शकतो एखादं काम करण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादं प्रोग्रॅमिंग असेल किंवा एखादी केस आली ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, तर ती स्पेसिफिक टाइममध्ये कशी मला पूर्ण करता येईल ती हे बघणं आणि त्यासाठी जे काही स्किल्स लागत आहेत म्हणजे की एखादं एक्स्ट्रा प्रोग्रॅमिंग शिकणं किंवा एखादं नवीन कीज असतील त्या शिकणं, ह्या गोष्टी जर त्यांनी अवगत केल्या तर त्यांना त्याचा फायदा खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर जर फोकस केला तर त्यांचं अपग्रेडेशन चालू असतं. किंवा अजून एक कन्सेप्ट अशी असते की तुम्हाला तुमचं टार्गेट कम्प्लीट झालंय ना, त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर काम करायचं असेल तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळताना. मग तुम्ही जर स्किल अपग्रेड केलेत, जसं की आपण म्हणतो की गुगलसाठी खूप जास्त आपल्याला ब्रॉडमध्ये गोष्टी शिकायला मिळतात. मग कोर्सेरा असेल, युडेमी असेल किंवा स्वतः कंपनीच्या वेबसाईट्स असतील, त्याच्यावर तुम्ही जर स्वतःला अपग्रेड करत गेलात ना तर आपल्याला ते एक्स्ट्रा वर्क करून एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह सुद्धा मिळताना. आणि ज्यावेळेस अप्रायझल ही कन्सेप्ट ज्यावेळेस असते कंपनीशी, एव्हरी इयर अप्रायझल मिळताना आपल्या कॅन्डिडेट्सला, तर त्यावेळेस काय होतं की ज्याने सर्वात जास्त काम केलंय त्याला कंपनी अप्रायझल देते. किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादी कंपनी स्विच मारताना कंपनी हे बघते की आधीच्या कंपनीमध्ये त्याला CTC किती होती, त्याला पगार किती मिळत होता किंवा तो काम कसं करायचा, आणि त्याच्यानंतरच त्यांना करिअर ग्रोथ मिळते. त्याच्यामुळे जर आपण त्या गोष्टींवर फोकस थोडा जास्त केला तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये यश जास्त मिळतं. ओके, परफेक्ट ब्रेकडाऊन या गोष्टी. एकंदरीत आपण पाहतो की बरेच प्रोफेशनल्सची अशी देखील रडारड असते की आम्हाला लर्निंगसाठी वेळ नाही मिळत आहे. ओके, तर अशा लोकांना काय सल्ला द्या? मोस्टली कसं असतं की हेच मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्हाला जर आयुष्यामध्ये करिअर हवंय, ग्रोथ हवी आहे, तर तुम्हाला थोडासा टाइम हा काढावाच लागतो. बिकॉज आपण म्हणतोय की हे जग आता कंटिन्युअस फास्ट चालत राहिलंय किंवा AI सिस्टम आलेले आहेत, नवीन प्रोग्रॅमिंग आलेली आहे. आपण म्हणतो की कंपन्यांचे लेऑफ्स होतात. कंपन्यांचे लेऑफ्स कशामुळे होतात तर लोक स्वतःला अपग्रेड करत नाहीत. जी लोक आता जॉबला आहेत किंवा जे कॅन्डिडेट्स जॉबला आहेत ते स्वतःला अपग्रेड करत नाहीत. तुमचा टाइम बाउंड किती असतो, तुम्ही 9 तास 10 तास काम करता, त्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम किंवा बाकीच्या सोशल मीडिया ह्या ज्या यूज करताना त्याच्याऐवजी डेलीचे 15-20 मिनिटं जर तुम्ही स्वतःला स्किल अपग्रेड करण्यासाठी दिले, म्हणजे आज मी घरी गेलोय, माझं काम संपलंय, आपण इंटरनेट सफरिंग करत असतो किंवा आपण टीव्ही एंटरटेनमेंट बघत असतो, त्याऐवजी जर आपण फक्त 20 ते 30 मिनिटं ही स्वतःला दिली, स्वतःला अपग्रेड करायला दिली, तर रोजचे 30 मिनिटं तुम्ही जर आठवड्याचा वीक जर आपण पकडला तर 6 × 3 किती होतात, 30 मिनिटं जर आपण धरले 3 तास होतात. कुठलाही एखादं स्किल आपल्याला 3 तासामध्ये आरामात अपग्रेड होतं. तेच आपल्याला पूर्ण इयर असतं स्किल अपग्रेड करायला. ज्यावेळेस तुमचे अप्रायझल्स असतात किंवा स्विच मारायचं असतं त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एखादे छोटे छोटे कोर्सेस असतील किंवा छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या कामामध्ये युजफुल आहेत, ह्या जर आपण केल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःला अपग्रेड करता येतं. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी 30 मिनिटं तरी नक्कीच काढू शकता, ज्याने आपल्याला फायदा होईल. या प्रोफेशनल फील्डमध्ये आणखी क्वेश्चन खूप वारंवार विचारला जातो की वेअर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 years? पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता? तर प्रोफेशनल्सनी नक्की आत्ताच्या घडीपासून इथून पुढच्या 5 वर्षामध्ये स्वतःला कुठे पाहिलं पाहिजे? ओके, सो ह्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत असाल किंवा जर तुम्हाला करिअरच करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं, तर तुम्ही जर आता ज्युनियर लेवलला असाल तर तुम्ही सिनियर लेवलला, बिकॉज आधी काय व्हायचं की कंपनीमध्ये मॅनपॉवर थोडी कमी असायची आणि लोकांना ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त मिळायच्या. त्यावेळेस बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी आत्ता जी आहे ॲडव्हान्समध्ये ती नव्हती. त्यामुळे काय व्हायचं, त्यांना करिअर ग्रोथ थोडी फास्ट मिळायची. बट आत्ता काय झालंय की खूप सारी लोक रेसमध्ये आहेत. समजा आज माझी टीम आहे स्वतःची, माझ्या टीममध्ये 100 लोक आहेत, त्याच्यामध्ये कुठले तरी 2 ते 3च लोक टीम लीड होऊ शकतात होताना. त्याच्यामुळे काय होतं, त्या टीम लीडच्या पोझिशनसाठी सुद्धा तुम्हाला पळावं लागतं. पळताना तुमचे स्किल्स असतील तर तुम्हाला टीम लीड पर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे जर आपण म्हणतो की आफ्टर 5 years मला कुठेतरी स्वतःला बघायचं आहे, तर तुमच्यामध्ये टीम मॅनेजमेंट असेल किंवा दुसऱ्यांपेक्षा एररलेस काम करता तुम्हाला आलं पाहिजे, टाइम बाउंड राहता आलं पाहिजे की तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट दिलाय तर तो प्रोजेक्ट टाइममध्ये कसा कम्प्लीट करायचा हे जर आपल्याला समजलं किंवा ह्या रिलेटेड आपण जर काही स्किल्स अपग्रेड केल्या तर आपल्याला ते त्या गोष्टींपर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे जर आपल्याला करिअर हवं आहे
तर आपण स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे आधी की मला ते करायचंय आणि मला ते हवंय. जर आपल्याला ती गोष्ट मिळवायची असेल ना, त्यासाठी तुम्हाला स्वतःला टाइम देणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणतो ना आपण सेल्फ टाइम असतो, आपण एंटरटेनमेंटच्या गोष्टी असतील किंवा फिरण्यासारख्या गोष्टी असतील त्या थोड्या कमी करून स्टार्टिंगला 2 ते 3 वर्ष फक्त. कारण कसं असतं की टीम लीड किंवा मॅनेजर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेजमेंटच्या गोष्टी पडतात पूर्णपणे. एकदा का तुम्ही त्या पोझिशनला गेलात ना की तुम्हाला स्किल अपडेट करण्यासाठी जास्त टाइम मिळतो. त्यामुळे तुम्हाला आत्ताच फक्त जे स्ट्रगलिंग फेज आहे तुमची पहिले 3 वर्ष ते 4 वर्ष ह्याच्यामध्ये थोडा स्ट्रगल करून टाइम काढूनच अपग्रेड करावं लागतं आणि तुम्ही त्या पोझिशनपर्यंत नक्की पोहोचू शकता. ओके, असं आहे. ग्रेट सर. मग सर एकंदरीत आपण पाहतो की कुठली ग्रोथ मोजायची असेल तर एक 5 वर्षाचा कालखंड एक महत्वाचा धरला जातो. तर यामध्ये बरेचदा असंही अनुभवायला मिळतं की आपली ग्रोथ अचानक थांबली, म्हणजे इथून पुढे ना खाली जाते ना वर जाते, आपण एकाच पट्टीमध्ये चालत राहतोय आणि ही गोष्ट बरेचदा नैराश्य पण आणते. तर अशा लोकांना काय सल्ला द्याल? आज कसं होतं की भरपूर अशा फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये एका स्पेसिफिक टाईम नंतर ग्रोथ ही पूर्णपणे थांबली जाते. बिकॉज मॅनेजमेंट लेवलची पोस्ट असेल किंवा टीम लीड लेवलची पोस्ट जी असते त्यामध्ये तुम्ही करिअर स्विच मारूनच तुम्हाला पॅकेजेस वाढवावे लागतात. तुम्ही जर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कंटिन्युअस 3 ते 4 वर्ष काढत असाल तर आपल्याला तेवढी हाईक मिळत नाही. हाईक म्हणजे कसं असतं, दरवर्षी जे अप्रायझल मिळतात लोकांना 3%, 5%, 7% असेच असतात ते असताना. पण ज्यावेळेस तुम्ही स्विच मारता त्यावेळेस ते 30%, 35%, 50% डिपेंड ऑन युअर स्किल्स अँड नॉलेज ते आपल्याला मिळत राहतं. मग काय होतं, कम्फर्ट झोन एक असतो लोकांचा. आज समजा मी एखाद्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करतोय तर तिथे असल्यानंतर काय होतं की नाही माझं डेली व्यवस्थित चाललंय, मला यायला जायला कॅब आहे, त्याच्यानंतर मला रेग्युलर टाइम टू टाइम पगार मिळतोय, माझं काम खूप कमी आहे बाकीच्या कंपनीजपेक्षा. तर लोक काय करतात की स्विचच मारत नाही. ओके, एकाच कंपनीमध्ये कम्फर्ट झोन आहे ना तर त्याच कम्फर्ट झोनमध्ये राहतात. त्यामुळे मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे, जर तुमची ग्रोथ थांबली आहे, असं असतं एखादं वर्ष किंवा 1-2 वर्ष कुठल्याही फील्डमध्ये रिसेशन हे असतंच. जसं की तुम्ही आतापर्यंतची जर हिस्ट्री बघितलीत आपली तर रिसेशन हे दर 3-4 वर्षांनी कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये येतच राहतं. जसं की आधी इंजिनिअरिंगला होतं, मग फार्मसीला, परत इंजिनिअरिंगला, मग परत वेगळ्या डोमेनमध्ये ऑटोमोबाईलमध्ये. त्यामुळे मग काय होतं की तुम्ही स्वतःला तिथे टिकून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जर रिसेशन आहे ना तुम्हाला जॉब टिकवता आला पाहिजे, रिसेशन आहे ना तुम्हाला जॉब स्विच करता आला पाहिजे. बिकॉज रिसेशन असेल तर जॉब स्विच करायला कंपनीज मिळत नाहीत. काही लोक चुका काय करून बसतात, रिसेशनमध्ये जॉब सोडून देतात. का? वर्क प्रेशर खूप जास्त आहे किंवा मला ते कामच आता बोर झालंय. अरे पण मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहेत का? तुम्ही जर न विचार करता एखादी कंपनी सोडत असाल ना तर तुम्हाला त्याचं म्हणतो ना एक डिसएडव्हान्टेजेस खूप जास्त होतात की आपण घरी बसून राहतो. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचं आहे तर त्यासाठी स्वतःला टाइम पण द्या, अपग्रेड करत राहा, कंटिन्युअस स्विच मारत राहा. 2 ते 3 वर्ष एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जर 2 वर्ष 3 वर्ष असाल ना तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. आज एखादी कंपनी एक प्रोसेस आली आहे तुम्हाला काम करायला तर एक प्रोसेस 4 जण हँडल करतात, बट दुसरी कंपनी एक प्रोसेस एकच माणूस हँडल करतो. एक माणूस जो हँडल करतो ना त्याला ते 4 प्रोसेस माहिती आहेत, त्यामुळे त्याला स्विच मारताना प्रॉब्लेम येत नाही, त्याला त्या कंपनीमध्ये काम करता येतं. पण आता ऑलरेडी एखाद्या कंपनीमध्ये 4 प्रोसेस वेगवेगळ्या व्यक्तीकडनं हँडल होतीये तर जेव्हा तुम्ही स्विच मारताना तुमच्यावर वर्कलोड वाढताना. त्यामुळे असं होतं की नाही मग ही कंपनी टॉक्सिक आहे, मग इथे ग्रोथच नाहीये म्हणून मी ती कंपनी सोडतोय. हे असं नाही पाहिजे. मोस्टली तुम्ही जर एखादी कंपनी स्विच मारताय ना विचार करून स्विच मारा. तुम्ही त्याबद्दल थोडा सर्वे करा करताना. मेन गोष्ट ही आहे की कुठलाही जॉब हा स्टॅग्नंट राहत नाही. तुम्ही स्विच कसे मारताय कंपनीज थ्रू त्याच्यामुळे तुमचे पॅकेजेस वाढतात आणि कधी स्विच मारलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टींचा जर विचार केलात तर 100% त्याचा फायदा ग्रोथसाठी होऊ शकतो. डेफिनेटली जे लोक इम्पल्सिव्हली स्विच करतात कंपनीवर जॉब सोडतात त्यांच्यासाठी हा परफेक्ट सल्ला असणार खूप जास्त महत्त्वाचा आहे. करेक्ट. आता या शॉर्ट टर्म डिसिजन्सवरून आपण जरा लॉंग टर्मवरती बोलूया की इथून पुढच्या 10 वर्षामध्ये एखाद्या प्रोफेशनलची करिअर ट्रॅजेक्टरी कशी असावी? आता मोस्टली कसं होतं की जर तुम्ही फार्मा रिलेटेड म्हणत असाल, आता आमचं फार्मा IT हेल्थकेअर सेक्टर आहे. मोस्टली काय होतं की आमच्याकडे जे काही डिपार्टमेंट्स आहेत, क्लिनिकल रिसर्च असेल, US हेल्थकेअर असेल, तर ह्यामध्ये कसं होतं की जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट आहे किंवा तुमचं मास्टर्स कम्प्लीट आहे तर त्यानंतर तुम्हाला डिरेक्टली कुणी
5 लाख 6 लाख असे पॅकेजेस देत नाही. बिकॉज काय आहे, टेक्निकल IT हेल्थकेअर, IT सेक्टर आणि IT हेल्थकेअर सेक्टर हे पूर्णपणे वेगळं आहे. टेक्निकल IT आणि IT हेल्थकेअर हे पूर्णपणे वेगळं आहे. ह्यामध्ये फरक काय असतो की हेल्थकेअर सेक्टरमध्ये तुम्ही डिरेक्टली ह्युमन बिंगशी रिलेटेड असता. म्हणजे आपण जे काही क्लिनिकल रिसर्चचा पार्ट म्हणतो, मेडिसिन आणि ह्युमन बिंग ह्या एकमेकाला कनेक्टेड गोष्टी आहेत. जर आज एखाद्या व्यक्तीला मेडिसिन प्रोव्हाइड करायचं आहे, त्याला जर काही साईड इफेक्ट होत आहेत की नाही किंवा तो सेफ आहे की नाही, हे सगळं क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्रीमध्ये बघितलं जातं. बट हेल्थकेअर सेक्टरमध्ये जर जॉब करायचं असेल तर तुम्हाला आधी ट्रेनिंग घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बिकॉज काय होतं, उदाहरण देतो साधं, की आज समजा माझ्या घरात एखादा व्यक्ती आजारी आहे, खूप सिरियस आहे, आपण त्याला मेडिकलवाल्याकडे डिरेक्टली नेऊ शकतो का? नाही. आपण त्याला कुठल्या साध्या डॉक्टरकडे नेणार का? नाही. जो स्पेशलाइज आहे, एक्सपिरियन्स आहे, अशाच व्यक्तीकडे आपण नेणार. सो हेल्थकेअर सेक्टरमध्ये तुम्ही जर ट्रेंड असाल, एक्सपिरियन्स असाल, तरच तुम्हाला त्याचा फायदा खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन मास्टर्स कम्प्लीट करता त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग खूप जास्त गरजेचं आहे. बिकॉज ज्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहेत त्यानुसार जर एखादा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा ते तुम्हाला गोष्ट करता येते. त्यामुळे ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट करा. त्याच्यानंतर मग तुम्ही ॲज अ जॉब प्रोफाईल तुमचे असतात किंवा आपण म्हणतो की क्लिनिकल रिसर्चमध्ये जॉब करायचा असेल तर कॉर्डिनेटर म्हणून काम करता तुम्ही, किंवा त्याच्यामध्ये सिनियर म्हणून तुम्ही काम करू शकता. देन तुम्ही सुपर सिनियर म्हणून काम करता. जसं की आपण म्हणतो एखादा सायंटिस्ट आहे, त्यानंतर सिनियर सायंटिस्ट, प्रिन्सिपल सायंटिस्ट, त्यानंतर जनरल मॅनेजर, ह्या सुद्धा पोस्ट अवेलेबल असतात हेल्थकेअर सेक्टरमध्ये. तिथपर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल ना तर तुम्हाला थोडा एक स्पेसिफिक टाइम द्यावा लागतो. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की स्विच मारणं गरजेचं आहे. तर ह्यामध्ये सुद्धा की 2 वर्ष झाली, 3 वर्ष तुम्ही एका ठिकाणी थांबलायत ना, तर तुम्ही तुमच्या अपॉर्च्युनिटीसाठी स्विच मारणं गरजेचं आहे. ते तुम्ही मारल्यानंतर तुम्हाला ती पोझिशन 100% मिळते. हे जे स्टार्टिंग ते 4 ते 5 वर्ष म्हणतो ना आपण, पहिले 1-2 वर्ष आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये ट्रेन होण्यासाठी जातात. ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे एक्सपिरियन्स जो येतो ना, त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर आपल्याला पुढे खूप जास्त मोठी ग्रोथ मिळते. आता तुम्ही जसं म्हणलात की 10 वर्षानंतर तुम्ही कुठे असाल किंवा ग्रोथ काय मिळते, स्ट्रॅटर्जीज काय हव्यात, पहिले 2 वर्ष तुमच्या ट्रेनिंगमध्ये द्या. त्यानंतर ट्रेनिंग तुमची कम्प्लीट झाली, त्यानंतर तुम्ही अशा कंपनीज बघा जिथे आपल्याला करिअर ग्रोथ मिळू शकते. त्या कंपनीमध्ये एंटर मारल्यानंतर तिथलं आपल्याला पूर्णपणे शिकायला मिळतं. शिकता शिकता तुम्ही तुमचे स्किल्स अपग्रेड करत राहा कंटिन्युअस. बिकॉज असं समजू नका की मला आता 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला आता कोणीच काढू शकत नाही. प्रॉब्लेम काय होतो, टेक्नॉलॉजी कंटिन्युअस अपग्रेड होत चालली आहे. मोस्टली कसं होतं की जर AI सिस्टीम जी आता लेटेस्ट आलेली आहे तर तुम्हाला ती यूज करता आली पाहिजे. ChatGPT आहे, AI सिस्टीम आपण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जिथे मी जॉब करतोय ॲज अ कॅन्डिडेट म्हणून, जर आज मी एखाद्या IT मध्ये आहे तर मी जॉब करताना समजा मी आज फार्माकोव्हिजिलन्स ह्या डिपार्टमेंटमध्ये आहे किंवा मी आज मेडिकल रायटिंग ह्या डिपार्टमेंटमध्ये आहे, तर ह्या डिपार्टमेंटमध्ये AI सिस्टीम कशी लागू होणार आफ्टर 2 इयर्स 3 इयर्स, की माझा जॉब सिक्युअर राहील. यासाठी जे काही स्किल्स लागतात ना ते स्किल्स तुम्हाला अपग्रेड करता आले पाहिजेत कंटिन्यू. त्याच्यानंतरच तुम्हाला ते तुम्ही 10 वर्ष म्हणा, 15 वर्ष म्हणा, ह्याच्यामध्ये आपल्याला करिअर ग्रोथ टिकून ठेवता येते आपली स्वतःची. त्यामुळे तुम्हाला पुढच्या 10 वर्षात कुठे बघायचंय हे तुम्ही स्वतः ठरवता. त्यासाठी कंटिन्युअस अपग्रेड तुमचं स्वतःचं, AI सिस्टीम शिकून घेणं किंवा नवीन सॉफ्टवेअर जर आले असेल ते सॉफ्टवेअर शिकून घेणं असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये डिसिजन मेकिंग ॲबिलिटी हवी आहे, तुम्हाला टीम लीड ॲबिलिटी हवी आहे. बिकॉज तुम्ही 10 वर्ष म्हटल्यानंतर तुम्ही कुठेतरी मॅनेजर लेवलला सुद्धा पोहोचू शकता जर तुमच्यात कॅपेबिलिटी असेल. टीमकडून तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे टीमवर्क स्वतःकडे पाहिजे, लिडरशिप क्वालिटी तुमची स्वतःची हवी आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अकाउंटेबिलिटी असेल किंवा तुम्हाला एररलेस काम करून कसं घ्यायचं लोकांकडून, ह्या गोष्टी तुम्हाला जर येत असतील ना, तुम्ही स्वतःला जर हे स्किल्स अपग्रेड करून घेतलेत तर तुम्ही 10 वर्षात एका स्पेसिफिक चांगल्या ठिकाणी जॉब करू शकता. ग्रेट आन्सर सर. कारण ज्या लोकांना 10 वर्ष हा टाइम पिरियड खूप जास्त मोठा वाटतो आणि कन्फ्युजिंग होऊन जातं की अति मोठं ग्राउंड आपल्याकडे असल्यास, करेक्ट, तर ते तुम्ही एकदम परफेक्टली पहिल्या 3 वर्षात पुढच्या 5 वर्षात जे सांगितलंय ब्रेकडाऊन करून, डेफिनेटली ते खूप हेल्पफुल असेल. राईट, आय गॅरंटीड. तर आता ऑडियन्सचा माझा तुमचा सगळ्यांचा फेवरेट सेक्शन आपण सुरू करूया सेगमेंट, तो म्हणजे रॅपिड फायर. त्याचे तुम्हाला एका स्मॉल चंक्समध्ये उत्तरं द्यायचे पण लवकरात लवकर. चालेल. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन, एक अशी स्किल जी प्रत्येक प्रोफेशनलने मास्टर करायला हवी. कम्युनिकेशन. बिकॉज तुम्ही कितीही स्किल्ड असाल
तरी समजा तुमच्याकडे एखादी आयडिया आहे तर तुम्हाला ती तुमच्या टीम पर्यंत असेल किंवा तुमच्या सिनियर पर्यंत असेल कम्युनिकेट करता आली पाहिजे. जर तुमचं कम्युनिकेशन नसेल किंवा तुमच्याकडे व्हर्बल कम्युनिकेशन जे असतात ते नसतील किंवा रायटिंग स्किल्स नसतील तर तुम्ही तुमची आयडिया शेअर करू शकत नाही आणि त्यामुळे तुमची ग्रोथ थांबू शकते. डेफिनेटली. करिअर ग्रोथ बद्दल असणारं सर्वात मोठं मिथ, हार्ड वर्क इज इनफ, हे जे आहे ना ही गोष्ट अर्धी सत्य आहे. ॲक्च्युली तुम्हाला हार्डवर्कसोबत स्किल्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तुम्हाला अकाउंटेबिलिटी जमली पाहिजे, तुमच्याकडे स्किल अपग्रेड करायची ॲबिलिटी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही शिकू शकता खूप जास्त. ओके. फ्रेशर्ससाठी वन ॲक्शनेबल ॲडवाईस. पहिल्या 3 वर्षात अर्निंगपेक्षा लर्निंगवर थोडं लक्ष जास्त द्या. ओके. येस, ही सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट फ्रेशरसाठी राहील. क्या बात आहे. मिड करिअर प्रोफेशनल जे स्टक फील करतात त्यांच्यासाठी एक ॲडवाईस. तुम्ही तुमचा जॉब करत असताना तुमचे स्किल्स हे कंटिन्युअस अपग्रेड करत राहा. सॉफ्टवेअर असेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, AI, ChatGPT और अदर दॅन ज्या काही गोष्टी तुम्ही जिथे जॉब करताय त्यासाठी जे जे लागते ते अपग्रेड करत कंटिन्युअस राहा. बिगेस्ट करिअर मिस्टेक दॅट यू हॅव सीन पीपल मेक. कंटिन्युअस अपग्रेड न करणं ही सर्वात पहिली गोष्ट, त्यांची सर्वात मोठी मिस्टेक ती राहते. दुसरी गोष्ट, कॉर्पोरेटमध्ये जॉब करताना तुमचे एटिकेट्स हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके. बिकॉज भरपूर लोकांची चूक काय होते की ते कॉर्पोरेटमध्ये असताना घरच्यासारखं वागतात. तुम्ही आज कंपनीमध्ये जॉब करत असताना कंपनीच्या बाहेर तुम्ही कंपनीला रिप्रेझेंट करत असता. त्याच्यामुळे तुम्ही तिथे व्यवस्थित राहणं असेल, कंटिन्युअस नवीन गोष्टी अपग्रेड करणं असेल, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात जास्त चूक ही लोकांची तिथेच होते की ते ह्या गोष्टी अपग्रेड करत नाही. ओके. सक्सेस मेजर कसा करायचा. ॲक्च्युली ह्याच्यात 3 तुम्हाला मी मेट्रिक्स सांगतो ज्याने तुम्ही मेजर करू शकता. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही नवीन काय शिकताय. ओके. ह्यावरनं तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे सक्सेस होऊ शकता. सेकंड थिंग, तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आहे का, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय का, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किती खुश आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती ग्रोथ मिळणार. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरनं तुम्ही तुमचं करिअर मेजर करू शकता. डेफिनेटली छोट्या छोट्या चंक्समधली उत्तरं खूप मोठे मोठे बदल घडवून आणू शकते लोकांमध्ये. सर, आता फायनली आपल्या ऑडियन्ससाठी जे प्लॅन करतायत किंवा प्लॅन करू इच्छित आहेत पण जे स्टक फील करतायत, काही कन्फ्यूज फील करतायत, त्यांच्यासाठी इमिजिएट ॲक्शनेबल स्टेप्स काही तुम्ही सजेस्ट करू शकता का. ओके. मी तुम्हाला आता एक 90 डेज ॲक्शन प्लॅन सांगतो. त्याप्रमाणे जर लोकांनी केलं तर त्यांना त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. ओके. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, जसं आपण पूर्ण आत्ताच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की कंटिन्युअस तुमचे न्यू स्किल तुम्ही अपग्रेड करत राहा. येस. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा रिझ्युमे जो आहे तो कंटिन्युअस अपडेटमध्ये ठेवत जा. आज तुम्ही एखादी स्किल अपग्रेड केली आहे ना तर ती तुमच्या रिझ्युममध्ये अपडेट करा. ओके. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं लिंक्डइन. बिकॉज जसं आपण सोशल मीडिया आजकाल बाकीचे यूज करतो, प्रोफेशनलसाठी लिंक्डइन आहे. सो तुमच्या लिंक्डइनच्या गोष्टी ज्या काही अपडेट करायच्या असतात त्या तुम्ही कंटिन्युअस अपडेटमध्ये ठेवा. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे अपग्रेड होता त्यानंतर तुम्हाला स्विच करताना, जसं आपण पूर्ण पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की आपल्याला करिअर ग्रोथ कशी मिळते. सो तुमच्या 90 डेज ॲक्शन प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठेही स्विच मारायच्या आधी त्या कंपनीमध्ये काय काम होतं त्यासाठी तुम्ही स्वतःला शिकण्यासाठी डेली एक 45 मिनिट्सचा सेल्फ टाइम द्या. ओके. की आज ह्या कंपनीमध्ये, एका स्पेसिफिक कंपनीमध्ये हे सॉफ्टवेअर यूज केलं जातं तर तिथे ते सॉफ्टवेअर शिकण्यासाठी डेलीमध्ये आपल्याला स्वतःचे 45 मिनिटं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. सो तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमचे न्यू स्किल्स आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या जर तुम्ही तुमच्या 90 डेजमध्ये अवगत केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की 100% ग्रोथसाठी होणार म्हणजे होणार. क्या बात आहे सर. हे 90 दिवसांचा तुम्ही जो क्रॅश कोर्स घरी बसल्या बसल्या सांगितलेला आहे लोकांना, डेफिनेटली त्यांच्यासाठी हा मदतगार सिद्ध होणार आहे. आणि याच अनुषंगाने मला तुमचे खरंच आभार मानावेसे वाटतात, कारण जो इतका सेन्सिटिव्ह विषय आहे आजच्या काळामध्ये की प्रत्येक प्रोफेशनल आपल्या ग्रोथसाठी जिथे झटत असतो तो त्याच प्रयत्नात असतो की आपल्याला अप्रेझल कसं मिळेल, पदबढोतरी कशी मिळेल. आणि कधी कधी होऊन असं जातं की यामध्ये तो जेव्हा चुकतो, कन्फ्यूज होतो, तेव्हा चक्क डिप्रेशनमध्ये जाण्या इतकी पण त्याची स्टेज येऊ शकते. आणि अशा काळामध्ये तुम्ही लोकांना मार्गदर्शन करताय, त्यांना तिथे जाऊ नाही देत आहे डिप्रेशनमध्ये, हीच मला वाटतं खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. आणि या महत्त्वाच्या विषयावरती प्रकाश टाकल्याबद्दल मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो सर. थँक्यू. तर मित्रांनो, हा होता करिअर कंपास, आपल्या करिअरच्या प्रवासातील मार्गदर्शक याचा एक
एपिसोड. आज आपल्यासोबत होते ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर आणि सीझन्ड करिअर मेंटॉर महेश मराठे सर. धन्यवाद.